कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे तो अधिपती? येतील वहिनी, काहीतरी कामात अडकले असतील। नक्की इथेच येणार होते ना ते? हो वहिनी, ओमकारचं आणि माझं बोलणं झालं होतं, आम्ही हेच लोकेशन ठरवलं होतं। पण मला काय वाटतं आपण इथे होतो ते तळ्याच्या त्या बाजूला थांबले नसतील ना? नाही वहिनी, शक्य नाही। ओमकारने हे लोकेशन विसरणं शक्यच नाहीये, कारण लग्नाआधी आम्ही इथेच भेटायचो, म्हणून आम्ही ठरवलं होतं तुमची भेट सुद्धा इथेच घडून आणायची। मग चुकून कुठे आजूबाजूला तर थांबले नसतील? नाही वहिनी, शक्यच नाही। मला बोलायचंय अधिपतींशी। वहिनी, खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे त्यांना। मला आजच भेटणं ते गरजेचं आहे। येतील वहिनी, ते आपण थोडं वाट बघूयात। मी तुम्हाला म्हटलं होतं ना वहिनी, तुम्ही फोन करा। म्हणजे मी तुमच्यावर अविश्वास नाही दाखवते हो, पण ते चिडलेत माझ्यावर, म्हणून सुद्धा कदाचित ते येणार नसतील आज। तुमची घालमेल मी समजू शकते वहिनी, पण ओमकार मला म्हटला होता की तो भाऊजींना घेऊन निघालाय। तुम्ही एकदा प्लीज फोन करून बघता का? म्हणजे आपल्याला नेमकं काय घडलंय ते कळेल। हो, मी करते फोन। आज अधिपतींशी एकदम शांतपणे बोलेन मी, सगळ्या गोष्टी क्लिअर करेन। आणि आई म्हणते तसं ते रागवले तरी मी त्यांच्यावर चिडणार नाही, समजून घेईन त्यांना आणि सांगेन की परत कधी माझ्याशी भांडू नका, कारण तुमच्याशिवाय राहणं फार कठीण आहे। हे आधी सगळं बोलू की आधी मी आई होणार आहे सांगू त्यांना? नाही, आई होणार आहे हे मी शेवटीच सांगते, म्हणजे तेव्हा भांडण मिटलेलं असेल, तेव्हा त्यांना जास्त आनंद होईल। दुर्गे, फेऱ्या कशा पायी मारतेस? अगं ताई, टेन्शन आलंय का मला? कसलं टेन्शन? ताई, मी अधिपतीसनी फोन केलाय खरा, पर ते आधी इकडेच येतील ना? त्या मास्तरडीला भेटायला आधी तिकडे जातील। आमच्या लेखावर पूर्ण विश्वास आहे, ते घरलाच आधी येतील। आईसाहेब, काय झालं? अधिपती, तुम्हासनी 100 वर्ष आयुष्य आहेत बघा। आमचं 100 वर्ष आयुष्य आमच्या आईसाहेबांना लाभू दे। काय झालं? न ग, आम्हाला तुमचं आयुष्य आमच्या नशिबाचे भोग आहेत, जेवढं नशिबात आहे तेवढंच मिळणार। एक एक दिवस ढकलायचा। हो आईसाहेब, उगाच काहीतरी बोलत जाऊ नका, तुम्हाला आमची शपथ आहे बघा। आणि परत तुम्ही तुमची तब्येत बिघडून घेतली आता। तब्येत वगैरे नाही हो बिघडून घेतली आम्ही, जरा डोसकं दुखत होतं, बाकी काय नाही। काय कमी जास्त होत राहते ताई? अगं बीपी केवढं लो झालं तुझं, कशी शांत झालतीस तू माहितीये तुला? आणि अंग तर केवढं गार पडलं होतं अगं तुझं। दुर्गे, उगा एकाचं दोन करून सांगू नकस। हे बघ ताई, मी बाकीच्या गोष्टी इकडे तिकडे करेन, पण तुझ्या बाबतीत मी वेड वाकडं काय बी बोलणार नाही, हे तुला बी ठाव आहे। तू सांग बरं, किती लो झालता बीपी तुझा? गप ग दुर्गे। ताई हे बघ, तुझ्या तब्येतीच्या बाबतीत मी काय बी ऐकणार नाही। तुला कवादानं सांगायले खाऊन घे, ऐकतच नाही होई माझं। म्हणताना मी अधिपतीसनी पटशिरी इकडे बोलवून घेतलंय। तेच करू न ग असं म्हणलं होतं का नाही आम्ही? हा, त्यांच्या डोसक्याला काय कमी आप आहे वय? उगा त्यांना टेन्शन दिलंस? जरा डोसकं दुखत होतं म्हणून आम्ही गप बसलो होतो, त्यांना उगा इकडे बोलवून घेतलंस तू। बरं झालं तिनं फोन करून मला बोलवून घेतलं। ते मला कळलं तरी तुम्ही जेवत नाही सगळं। जेवला नाही तर तब्येत कशी बरी राहणार सांगा बरं आईसाहेब? अधिपती, तुम्हीच सांगा बघू ताईला, ती माझं काय बी ऐकत नाही बघा, तुमचंच ऐकते बघा ती। अहो मगाशी का नाही डोसकं धरून बसली होती, म्हणत होती आतून कुणीतरी हातोड्यानं हाणतंय असं म्हणत होती ती। आणि मी काय बोलले का नाही का माझ्यावरच चिडत्या? तुमचं ऐकते ती, तुम्ही सांगा की ताईला। आईसाहेब हो, तुमचं डोसकं सारखं दुखायला लागलं बरं का आता। आपण एखाद्या चांगल्या दवाखान्यात चांगल्या डॉक्टरला दाखवून घेऊया, सारखं हे दुखणं अंगावर काढायला नको। काय नाही झालं आम्हाला, जरा डोसकं दुखतंय, आणि डोसकं दुखतंय कारण डोसक्यात लई विचार आहेत, लई काळजी आहे तुमची। माझी काळजी करू नका, मी ठीक आहे। मला काय झालंय? तुम्ही नक्की ठीक आहे सा? आमची शपथ घेऊन सांगा की। शपथ विपत काहीतरी घ्यायला लावताय। जाऊ दे, ती सोडा तुम्ही। मावशी, धनंजयला सांग जेवण वाढायला। आईसाहेब जेवून घ्या तुम्ही, सांग।
ताई सांगू ना धनाजीला? अगं त्या नाहीच म्हणणार, मी सांगतोय ना व. सांग तू, सांग जेवण वाढायला सांग. ठीक आहे सांगते. अधिपती, आम्हाला भूक नाही. आता अन्नावर कशाला राग काढायचा बरं? राग तर तुम्ही काढतायसा. म्हणजे सुनबाई गेल्यापासून तुम्ही कुठं नीट जेवतायसा? अहो खरंच इच्छा होत नाही आई साहेब. मग आमची कशी इच्छा होईल खायची सांगा बरं. तुमचं त्रास बघवत नाही आम्हाला अधिपती. आणि सारखं असं वाटतं की तुमच्या ह्या त्रासाला आम्ही जबाबदार आहोत. तुम्ही काय कुठल्या त्रासाला जबाबदार नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही आमच्यासाठी आणि आमच्या आनंदासाठी अख्खा आयुष्य वेचलेलं आहे. तुम्ही कसं आमच्या त्रासाला जबाबदार असाल? उगाच काहीतरी बोलताय. चला चला, जास्त विचार करू नका, जेवून घ्या. चला अधिपती, ठीक आहे आम्ही जेवू, पण आमची एक अट आहे. काय? तुम्ही पोटभर खाल्लं तरच आम्ही जेवणार. आम्हाला ठाव आहे अधिपती, तुमच्या पोटात अन्नाचा कण नाही. आज डबा पाठवला होता तो पण तुम्ही खाल्ला नाही. आमचा धाक दाखवला म्हणून तुम्ही तो डबा ठेवून घेतलात, पण खाल्ला नाही. बरोबर? तुम्ही उपाशी राहिला तर सुनबाई घरला परत येतील असं वाटतंय का तुम्हाला? सांगा नाही, भुवनेश्वरीनं धमकावलंय का? अक्षराशी बोलायचं नाही वगैरे असं सांगितलंय ना? ती कशा पायी धमकावेल मला? कारण अत्यंत स्वार्थी बाई येते, तिला तीच भाषा येते. तिच्यासाठी नातीगोती माणसांची मनं काही महत्वाचं नाहीये. तिच्यासाठी महत्वाचं आहे फक्त तिचा स्वार्थ, तिचा इगो. आणि ती ज्यांना आपलं म्हणते ना त्या माणसांनी सुद्धा तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या तालावरती नाचलं पाहिजे असं तिला वाटतं. आणि ते जर तसं झालं नाही तर ती कुठल्याही थराला जाऊ शकते. तुम्हाला माहिती आहे ती काय काय कारस्थानं करते ते. नाही हो, ती तशी नाही आहे. अहो, तिला तिच्या बाजूने समजून घ्या की. कसं समजून घेऊ आई? तुमची मुलगी माझ्या बाबतीत जे वागली ते एक वेळ मी विसरेन, पण अक्षराच्या बाबतीत काय केलं तिनं मी ते कसं विसरू? काय चूक होती अक्षराची? काय वाकडं केलं होतं तिनं भुवनेश्वरीचं? सतत पाण्यात बघत आली त्या मुलीला. या घरात अक्षराच्या मनाप्रमाणे एक क्षण जगू दिलं नाही तिनं. स्वतः तिनं अधिपतीला अडाणी ठेवलं होतं. अक्षरानं त्याचं शिक्षण पुन्हा सुरू केलं तेही बघवलं नाही तिला. वाटेल तशी कारस्थानं केली. फाळा काय जाळला, वह्या काय पेटवल्यात तुम्ही बघितलं नाही? तुम्ही होतात साक्षीला. होते की, पण शिक्षणाबद्दलचं मत तिचं आताचं नाही आहे. लय शिकायचं होतं तिला, पण परिस्थिती आड आली. आणि तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्या माणसाने तिला अडाणी म्हणून हिणवलं. तेव्हापासनं शिक्षणाबद्दलची तिच्या डोसक्यात किडी गेली, ती गेलीच बघा. आई दरवेळेला न चुकता तिची बाजू कशी काय मांडताव? तिच्याच बाजूनं बोलता ना. मला फक्त एवढं सांगा, सध्या भुवनेश्वरीच्या डोक्यात काय चालू आहे? नवीन काय कारस्थान करते ती? आई सांगा, बोला काहीतरी. अधिपती आणि अक्षराचा संसार वाचवण्याची जबाबदारी आता आपली आहे. आई समजून घ्या. माझं ऐका प्लीज, जाऊया आपण तिकडं. अक्षराशी बोलूया, तिला घेऊन येऊया. आई प्लीज चला. तुम्हाला काय योग्य वाटते ते करा. आई निधन अधिपतीला तरी समजावून सांगा तुम्ही. ह्या बाबतीत मला काय बी करायला सांगू नका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.